वेलकम बॅक टू अवर चॅनल बी सारंग एंटरटेनमेंट। आपण आज आलो आहोत देवगडमधील सुप्रसिद्ध हॉटेल वसंत विजयमध्ये, जिथे शाकाहारी मांसाहारी अत्यंत सुंदर असं जेवण तुम्हाला मिळेल। आणि आता आमच्या सोबत आहेत मालवणमधील प्रसिद्ध हॉटेल असलेलं अतिथी बांबू ह्याचे मालक। आपण त्यांना विचारूया आणि आज योगायोगाने ते आज इथे जेवायला आलेले आहेत, तर आपण त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटलं इकडचं जेवण। नमस्कार। तुम्ही मॅडम प्रश्न केलात विजय विहार हे जे दुकान आहे ना, म्हणजे त्यांचं एक घरकुल, जे घरातलं जेवण जे मी आज बरेच वर्ष, आज 12 ते 13 वर्षात मी ह्या हॉटेलला भेट देतो। अजूनही तशीच क्वालिटी, अजूनही त्याचं बोलणं चालणं वागणं आणि देणं हे माणुसकी दृष्टी त्यांचं तसं त्यांचा स्वभाव आहे। आणि आता त्यांनी पंजाबी चायनीज पंजाबी सगळ्याच गोष्टी आता त्यांनी अवेलेबल। मी आज मुद्दाम पंजाबी खायचं होतं मला आज मी पंजाबी स्वतः खाल्ले, तर पंजाबी सुद्धा इतकं उत्कृष्ट आहे की मी स्वतः तृप्त झालो। तर खरोखर त्यांचं सुद्धा मनापासून आभार। आणि तुमचं कुठलं जाणे मी सारंग यांचं सुद्धा नमस्कार। छान, नेक्स्ट टाइम आपण नक्कीच मालवणला गेल्यावरती ह्यांच्या हॉटेलला भेट देऊ। नक्की बऱ्याच युट्यूब होतात, दर आठवलं युट्यूबला। हे आहेत हॉटेल वसंत विजयचे मालक। सो आपण आता ह्यांना काहीतरी प्रश्न विचारूया। हॉटेल चालू करून किती वर्ष झाली? नमस्कार। हॉटेल एक चालू करून आम्हाला 13 वर्ष झाली। एक हॉटेलच्या मागे एक असा उद्देश होता आमचा की शहरातून येणाऱ्या लोकांना इकडचं पारंपरिक मालवणी फूड जेणेकरून चांगलं मिळेल, तर ह्या प्रेरणेने आम्ही हॉटेल चालू केलं। याचे आमचे फाउंडर मेंबर आमची आई की जिने 35 वर्ष गेली ही घरगुती खानावळ चालवली। आमच्या समोरच्या रोडला एक कॉलेज आहे, तर त्या कॉलेजच्या मुलांची गरज आहे की ह्या हॉटेलची जेव्हा स्थापना झाली तेव्हा 5 रुपये थाळी, अरे वा, ही आपली हिस्ट्री आहे। आणि ह्याचं नंतर कन्वर्ट करून आम्ही ते वडील की मला नोकरी मिळाली नाही, त्यावेळी आमचे वडील नाराज होते, तर मग मी एक व्यवसाय उतरायचं ठरलं आणि मी व्यवसायात उतरलो। मग या हॉटेलला नाव मी माझ्या वडिलांचंच दिलं, हॉटेल वसंत, आणि माझ्या मुलाचं नाव विजय, हॉटेल वसंत विजय। आणि जो आम्ही प्रामाणिकपणा धंद्यात जपला, कधी कधी हॉटेलवाल्यांकडून थोड्याफार चुका घडतात, हे आम्हालाही मान्य आहे। गर्दीच्या वेळी मॅनेजमेंट बिघडते, काय होतं पण, आणि एक जरा हल्ली नाराजीचा सूर आमच्याकडे आलाय की आम्ही ड्रिंक करून कोणाला आत यायला देत नाही आणि ड्रिंक करायला आत अलाउड करत नाही। याच्यामुळे आमच्या गुगल माझा वगैरे आमच्याबद्दल वाईट कमेंट्स टाकल्या जातात, पण ह्याच्याबद्दल तसं काही हे नाही। पण आपण जेव्हा विथ फॅमिली एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं ठरवतो तेव्हा प्रत्येकाला सुरक्षित हॉटेल लागतं, आणि ह्या उद्देशाने आम्ही तो नियम फार कडक केलाय। आणि ह्या गुगलचं एक गैरफायदा लोक घ्यायचा प्रयत्न करतात की आमच्याबद्दल नाराजीचं काहीतरी वाईट टाकतात तिकडे, पण आता ह्या मीडियामुळे, ह्या तुमच्या युट्यूब चॅनलमुळे, की हा आमच्या कानाकोपऱ्यात असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना म्हणा की पर्यटन व्यावसायिकांना ह्या तुमच्या याचा फार फायदा झाला। आम्ही सर्व तुमचे व्ही सारंग एंटरटेनमेंटचे आम्ही आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो, तुमच्या भावी व्यवसाय समित शुभेच्छा देतो। ओके, थँक्यू। सर्वप्रथम मी वसंत विजय हॉटेलचे आभार मानते, ज्यांनी आम्हाला ही फार सुंदर अशी सदिच्छा भेट दिली आहे। आणि मगाशी जसं काका म्हणाले, इथे मद्यपान आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे। तर गाईज प्लीज अशी कुठेही अफवा पसरवू नका की इथे दारू पिण्यास किंवा धूम्रपान करण्यास अलाउड करतात। हे प्युअर फॅमिली हॉटेल आहे आणि ह्यांनी शून्यातनं सुरुवात केलेली आहे आणि हे पारंपरिक हॉटेल आहे। सो गाईज प्लीज कुठेही यूट्यूबला गुगलला असं ह्यांच्याबद्दल असे
ऑड कमेंट्स करू नका. थँक्यू. सो हे जे तुम्हाला मागे दिसतंय ते कुणकेश्वराचं मंदिर आहे आणि आत्ताच आम्ही मंदिरातनं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि काय सांगू तुम्हाला, आमच्यासाठीच एक सरप्राईज घडलंय ऍक्च्युली. म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील मालवणी भाषा जपणारा एक कलाकार, त्यांची आम्हाला भेट झाली. ते दुसरं तिसरं कोणीही नसून दिगंबर नाईक आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही मस्त फोटो काढलाय, तो आम्ही व्लॉगमध्ये शेअर करूच. सो इकडे आल्याचं एकदमच म्हणजे काय सांगू, मी शब्दातच सांगू शकत नाही तुम्हाला काय. इतकं मस्त वाटतंय, भारी वाटतंय मला. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आता
आता आपण आलोय परत कुणकेश्वराच्या दर्शनाला. काल ऍक्च्युली आपण आलो होतो, पण काल खूप गर्दी असल्यामुळे आमचं दर्शन होऊ शकलं नाही व्यवस्थित. तर आता आम्ही परत दर्शन घेतलेलं आहे आणि विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संतोष हरी लब्धे सर यांच्याशी आपण काही संवाद साधणार आहोत. तर सर, कुणकेश्वर देवळाची स्थापना कशी झाली? कुणकेश्वर मंदिर हे ऐतिहासिक त्याला स्वरूप आहे. एक 1100 शतकापासून ते प्रसिद्ध आहे. त्याचं ऐतिहासिक म्हणजे त्या स्वयंभू पिंडी आहेत आणि त्या स्वयंभू पिंडीचं महत्व म्हणजे ज्यावेळी तो एक ब्राह्मण आपला गुरं राखत असताना त्याच्या त्या गुराखी असताना तो त्याच्या त्या गायी होत्या त्या आपण पिंडीवरती येऊन त्याला पाना सोडत होत्या. घरी त्याला दूध देत नव्हत्या. तो त्या ब्राह्मण त्या आपल्याला दूध देत ना हे पाहता त्याने हा एक गायी कुठे जाऊन पाना देतात हे त्याने पाहणी केली आणि त्या अनुषंगाने त्याने ती पाहणी केली. तर तिथं जे स्वयंभू पेंडी होती तर त्या ठिकाणी मोठं जंगल आहे, पुन्हा राईचं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये येऊन ती पिंडी पाषाण होत ते आणि त्या पाषाणावरती येऊन या गुराख्याचे ब्राह्मणाच्या गायी येऊन तिथे पाना सोडत असतात. ते पाना सोडत असताना ते पाहिल्याबरोबर त्या ब्राह्मणाला राग आला आणि त्या रागाने त्याने त्या गायीवरती वार करायला सुरुवात केली काठीने आणि ते वार त्या गायीवर न बसता पाषाणाला लागायचं आणि त्या पाषाणामधून वळावळ रक्त व्हायचं असं त्याला निदर्शनात आलं. त्यावेळी त्या ब्राह्मणाला वाटलं की इथे काहीतरी दैविक शक्ती आहे आणि ते पाहता त्याने पूर्ण ते राहीतून बघितलं तर त्यावेळेला ते त्याला पाषाण दिसलं आणि ह्या पाषाणाचं स्वरूप पुढे हे आज उदयाला आलं आणि अनुषंगाने आज 1 मार्च 2022 या वर्षी हे महाशिवरात्र म्हणून जाहीर झाले आहे. संपूर्ण देशात ही श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या अनुषंगाने आज भाविक या यात्रेला आवर्जून येतात आणि त्या यात्रेचं स्वरूप म्हणून आज यापासून चालू झालं आहे. ते आज 1 मार्च 2022 गेली 2 वर्ष कोरोना काळामध्ये संपूर्ण यात्रेचं म्हणजे नुकसान झालेलं होतं. कोरोना काळात आम्ही प्रशासन किंवा आम्ही ट्रस्ट म्हणून या देवस्थानचं भरपूर आम्ही आर्थिक नुकसान होतं. त्या अनुषंगाने 2 वर्षानंतर प्रथमतः या वर्षी आम्हाला 1 मार्च 2022 यात्रा संपन्न झाली आणि ती संपन्न होत असताना गेला महिनाभर आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो की कोरोनाचा काळ असून सुद्धा आम्हाला जास्तीत जास्त शासन कसं नियम शिथिलता करता येईल या अनुषंगाने आम्ही त्यांच्या मार्गामध्ये येत जात होतो आणि त्या अनुषंगाने शासनाने आम्हाला सांगितलं. आमच्या बैठका लागल्या महिनाभर. त्या महिनाभर बैठका लागल्यानंतर आम्हाला शासनाने सांगितलं की 1 मार्च 2000 तुमची यात्रा संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही जे नियोजन आहे ते नियोजन तुम्ही तुमच्या पहिल्याप्रमाणे म्हणून आम्ही यात्रा कालावधीच्या येत असताना सुद्धा गेली महिनाभर आम्ही जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये आमचा मंडप म्हणा, जे काय पाण्याची व्यवस्था, रांगाची व्यवस्था, या येणाऱ्या भाविकांना सहकार्य करण्यासाठी महिनाभर आमच्या या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्या चालू असताना सुद्धा जवळजवळ यात्रा जवळ येत असताना काही दिवस राहिल्यानंतर तर मंडळी, आता आमच्या सोबत कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, चंद्रकांत घाडी साहेब. तर त्यांना आपण असं विचारूया की कुणकेश्वर यात्रेचं हे जे काही सर्व नियोजन आयोजन ते कशा पद्धतीने तुम्ही केलंय? नमस्कार, माझं नाव चंद्रकांत विश्राम घाडी, कुणकेश्वर सरपंच. कोरोना कालावधीनंतर ही यात्रा पहिलीच संपन्न होत असून या यात्रेचा उच्चांक जवळजवळ कोरोना गेला असं आम्हाला दिसतोय. या यात्रेचं नियोजन करताना आम्हाला जे जे आदेश शासनाकडून आले होते, कोविड-19च्या नियमांचं पालन करा, त्याप्रमाणे आम्ही प्रशासनाच्या नियमांचं पालन करून सर्व व्यापारी वर्गाला तसे आदेश दिले होते. ते आदेश देताना आम्हाला काही अटी शर्ती घालून
त्या अटी शर्तींचं पालन करण्यास आम्ही व्यापाऱ्यांना सुचवलं होतं, आवाहनही केलं होतं. तरी यात्रेत येणाऱ्या सर्व भाविक व भक्तांनी जे जे यात्रा संपन्न होईपर्यंत सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. प्रथमतः ही यात्रा 2020 नंतर 1 वर्षाची गॅप पडून संपन्न झाली. या यात्रेत येणारा हा व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने येतो आणि 2 वर्षात त्यांना रोजीरोटीचं मोठं उपासमारीची वेळ आली होती. तरी सुद्धा कुणकेश्वर ग्रामपंचायतीने एक धाडस करून प्रशासनासोबत राहून प्रशासनाच्या नियमांचं अटीचं पालन करून व्यापाऱ्यांना व्यवस्थितरित्या त्यांचं नियोजन करून दिलं व येणाऱ्या भाविकांसाठी शौचालयाची व्यवस्था, वाहनतळांची व्यवस्था व येण्यासाठी यात्रेत येण्यासाठी ज्या ज्या लोकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी या यात्रेसाठी गाड्यांची व्यवस्था केली, मोफत व्यवस्था केली, त्यांचे आमच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही आभार मानतो. अशा प्रकारे कुणकेश्वरची यात्रा ही कोरोनानंतर एका उच्चांकात संपन्न होण्यास प्रशासन तसंच पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. अशा प्रकारे यापुढेही अशी यात्रा संपन्न होण्यास आपलं सहकार्य लाभेल. धन्यवाद. वी सारंग एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. वी सारंग एंटरटेनमेंट या चॅनलने आज कुणकेश्वर गावाला भेट दिली त्याबद्दल मी सरपंच या नात्याने त्यांचे आभार मानतो. असंच यापुढेही कुणकेश्वर गावचे जे जे काही तुमच्या माध्यमातून जे जे लोकांसाठी किंवा भाविकांसाठी ज्या ज्या गोष्टी पोहोचतील त्या तुमच्या माध्यमातून पोहोचवाव्यात. या चॅनलसाठी सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा व या चॅनलचा लाभ घ्या.
आत्ताच आमचा नाश्ता करून झालाय आणि आम्ही आता शक्यतो जास्त कुठे थांबणार नाहीये, त्याच्यामुळे आम्ही असं पेटभर भरपूर असा नाश्ता केलेला आहे, कारण ऑलरेडी आम्हाला निघायला खूप उशीर झालाय. त्याच्यामुळे आता रात्री पोचायलाही आम्हाला मुंबईला उशीर होईल, म्हणून आम्ही आत्ताच पोटभर खाल्लंय, त्याच्यामुळे जास्त आता कुठे थांबू असं वाटत नाही. सो जितकं शक्य होईल तितकं काही गोष्टी आम्ही जाता जाता कव्हर करण्याचा प्रयत्न करू, इन केस आम्ही जर थांबलो तर. आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी मला असं एक अनाउन्समेंट करायची आहे की त्यांना जर त्यांच्या हॉटेलची ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क साधण्यासाठी आम्ही आमचा ईमेल ID आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तर आम्ही अशी आशा करतो की तुम्ही आम्हाला लवकरात लवकर संपर्क साधाल. आणि मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट अशी सांगायची आहे की आपण जेव्हा कुठल्या पर्यटन स्थळी जातो, नॉट नेसेसरी की कोकणातच तुम्ही गेला आहात किंवा इतर कुठल्या ठिकाणी गेला आहात, पण जिथे कुठे आपण पर्यटनासाठी जातो तर तिथे शक्यतो आपल्याकडनं कुठला कचरा होणार नाही ह्याची प्लीज खबरदारी घ्या. कारण आता आम्ही इथे खूप ठिकाणी फिरलो तर तिथे आम्हाला खूप अशा पाण्याच्या बाटल्या किंवा असा कचरा पडलेला खूप दिसलाय. सो हे सगळं स्वच्छता राखणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. शासनाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं नाहीये, काही गोष्टी ह्या आपल्या हातात सुद्धा आहेत. आपणच जितका कचरा करणार नाही तितका आपला परिसर स्वच्छ राहील. सो शक्य तितकं आपण आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली पण वैयक्तिक जबाबदारी आहे. सो ही गोष्ट तुम्ही प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि जितकं आपण गोष्टी स्वच्छ ठेवू तितक्याच आपल्यासाठी चांगल्या आहेत. आणि हो, विशालला पण काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत ज्या त्याने एक्सपिरियन्स घेतल्यात या प्रवासामध्ये. तर तोच सांगेल आपल्याला त्याचे एक्सपिरियन्स. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल विसारंग एंटरटेनमेंटवर. जो काही प्रवास आपण जो सुरुवात केला आहे आणि त्या प्रवासामध्ये जे काही घडामोडी घडल्या आहेत गाडी चालवताना, तो मला एक शेअर करायचा आहे. आपल्या कोकणातला रस्ता म्हणजे अख्ख्या जगप्रसिद्ध आहे. त्या रस्त्यांची दुरवस्था इतकी बेकार आहे की एखादी गाडी, एखादा व्यक्ती नवीन घेऊन येतोय गाडी, त्याला काही अनुभव नसतो की रस्त्यांचा, पण तो अपेक्षा करतो की आपली गाडी व्यवस्थित जावा, आपली माणसं गाडीतली व्यवस्थित जावी, हीच अपेक्षा करतो. तशी माझी अपेक्षा होती. पण बरेचसे रस्ते असे आहेत गावाखेड्यातले जे अजूनही सुधारलेले नाही. मला कधी कधी असं वाटतं की एखादा इमर्जन्सी असेल आणि ॲम्ब्युलन्स आली, त्या रस्त्याची अवस्था एवढी बेकार आहे की तो जागेवरच व्यवस्थित होईल. पण मला एकच सांगायचं आहे, माझा गाडी चालवण्याचा अनुभव आज मी तुम्हाला सांगतोय.
बरेचसे ठिकाणी उतरण चढण वगैरे बरेच आहेत आणि गावखेड्यातले रस्ते अजूनही सुधारले नाहीत. आता येते होळी, कोकणातला शिमगा उत्सव, जो प्रत्येक कोकणी माणसाचा, मालवणी माणसाचा जिव्हाळ्याचा सण. त्याच्या फॅमिली सोबत येणार, 4 दिवस राहणार, पण येता आणि जाता जो त्रास होतो तो खूप भयानक त्रास आहे. आता रस्ते नाही बरोबर, सामान काही घेऊन येतात ते आपल्यासोबत, काही वृद्ध माणसं असतात प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये, त्यांना त्रास होतो. यासाठी म्हणून काही लक्ष दिलं पाहिजे. आपण शासनापर्यंत या गोष्टी कळल्या पाहिजे की रस्ते आता तरी सुधारावा. एवढी वर्ष कोकणी माणसाने रस्तेच्या बाबतीमध्ये काही बोलले गेले नाही, पण आता तरी सुधारावा. आपण एका साईडला बोलतो पर्यटन स्थळ विकसित झाली पाहिजे, पण विकसित होणारच कशी जर रस्तेच नाही बरोबर? येणारच कोण? एकदा पर्यटक येतो आणि तो बोलतो अरे रस्ते बरोबर नाही कोकणातले, तिथे जाऊन काही उपयोग नाही. त्यासाठी आपण जसं मुंबईला बोलतो की लोकल ही वाहिनी, रक्तवाहिनी आहे मुंबईची, तशी कोकणातली रक्तवाहिनी ही रस्ते आहेत. सो प्लीज रस्ते सुधरवा. धन्यवाद. शासनाला माझी विनंती आहे, कळकळीची विनंती. सो गाईज, आत्ता आम्ही जस्ट आमच्या घराजवळ पोचलेलो आहोत. आत्ता वाजलेत रात्रीचे 8:30. 12 तास कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग झालंय. सो खूप दमलोय आम्ही, कारण आम्ही जास्त कुठे थांबलो नाही. फक्त जेवायला आणि जस्ट चहा वगैरे प्यायला आम्ही थांबलो. त्याच्यामुळे कंटिन्युअसली ड्रायव्हिंग करून विशाल पण थकलाय आणि नुसतं बाजूला बसून मी सुद्धा थकले. बरेच वेळा झोपाही काढल्यात. सो तुम्ही बघू शकताय मी चेहरा माझा की मी खूप दमले आहे ऍक्च्युली. आणि परत एकदा मी सगळ्यांना सांगते की जे पण कोणी हॉटेल व्यावसायिक असतील आणि जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांचे हॉटेलिंगचे ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी, तर त्यांनी प्लीज आम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. कारण ऑलरेडी आमच्याकडे DMs वगैरे आलेले आहेत. हॉटेल्स, बऱ्याच हॉटेल्स आमच्याशी कनेक्टेड झालेले आहेत. सो जे पण कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि ह्याच्या पुढचे आमचे वेगवेगळे व्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर पहिलं जाऊन सबस्क्राईब करा. थँक्यू.